नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची उर्वरित कामं 5 जूनपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रभाग समिती निहाय सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी कामाचा दर्जा, गती आणि वेळेत पूर्णता यावर भर देण्यास सांगितलं आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री देखील उपलब्ध करून देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील सखल आणि पूरप्रवण भागांमध्ये पाणी साचू नये यासाठी 102 पंप बसवण्याची कार्यवाही सुरू असून पंप ऑपरेटरची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कळवा येथील मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीयल लिमिटेड कंपनी बंद होऊन तब्बल 37 वर्ष उलटूनही हजारो कामगारांना न्याय मिळालेला नसल्याची खंत मफतलाल कामगार संघर्ष समितीने व्यक्त केली. 1989मध्ये कंपनी अचानक बंद झाल्यानंतर 2203 कामगार बेरोजगार झाले. आजही त्यांचे PF, निवृत्तीवेतन आणि इतर थकबाकी प्रलंबित असल्याचा आरोप समितीने केला. कामगारांच्या म्हणण्यानुसार 1986 पासून अन्यायाची मालिका सुरू झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. याकडे लक्ष वेधण्यात आलं. 123 एकर जागेची किंमत 1132 कोटी रुपये असल्याचं मूल्यांकन झालं आहे. असं असतानाही जागा विक्रीची प्रक्रिया रखडलेली आहे. गेल्या 3 दशकात 1,500हून अधिक कामगारांचं निधन झालं असून उर्वरित कामगार आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. जमिनीची व्हॅल्यू तिथलेच काही राजकारणी लोक आहेत ना, त्याच एरियातले, ते त्याच्या पाठीशी आहेत. ते ही प्रॉपर्टी विकून देत नाहीत कोणाला. झोपडपट्ट्या रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत. आता आमची जी 123 एकर जागा आहे, ती जागेला आम्ही कुंपण बांधले म्हणून ती आतापर्यंत सेफ आहे. नाहीतर तीही सगळी जागा भरली गेली असती. आणि त्या जागेमध्ये जवळजवळ 3 पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत. त्याचे ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात. इथे कोणाचं लक्ष नाही आहे. तिथे विषय एवढाच आहे फक्त नेमका की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पारित होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही आहे. आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे तिकडे आज आम्ही खितपत पडलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3,000पेक्षाही जास्त कामगार असलेली कंपनी आज जवळजवळ 1,500 ते 2,500 लोक स्वर्गवासी झाले, पण कुणाला काही स्वयंस्फूर्तक नाही आहे. तेव्हा जे सांगितलं जातं आम्हाला की जागा तुम्ही हे करा, विक्रीला गेली की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. आणि तुम्हाला सांगतो साहेब की ह्या जगामध्ये फक्त सोनं आणि जमीन ह्या 2च गोष्टी अशा आहेत की ज्याच्या किमती दररोज वाढत आहेत जगामध्ये. पण आमच्या बाबतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जो सर्वे केला होता आणि त्याची रक्कम ठरवली होती 1132 कोटी, ती आज 900 कोटीवर आणून ठेपले. मग आमच्या जागेची किंमत सुद्धा कमी का होते? ठाणे महापालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसंच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना दिलासा देण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेकडून अशा मूर्तिकारांना मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर हे वाटप होणार आहे. इच्छुक मूर्तिकारांनी 15 जून 2026पर्यंत संबंधित प्रभाग समितीकडे अर्ज करावे. उपलब्धतेनुसार 15 जुलैपर्यंत जागा आणि शाडू माती मोफत दिली जाईल. शेड, वीज आणि पाण्याची व्यवस्था मात्र मूर्तिकारांनी स्वतः करावी लागेल. दरम्यान जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 ते 7 जून दरम्यान हिरानंदानी इस्टेट येथील जैवविविधता उद्यानात शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage.
CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कोपरीतील चेंदनी कोळीवाडा बंदर परिसरात वाढत्या निर्बंधांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. खाडीत निर्माल्य टाकण्याचे प्रकार आणि काही दिवसांपूर्वी घडलेल्या आत्महत्येनंतर प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसर अधिक बंदिस्त केला आहे. लोखंडी गेट, प्लास्टिक बॅरिकेड्स लावल्यामुळे नागरिकांना खाडीच्या टोकापर्यंत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मिनी चौपाटी म्हणून ओळख असलेल्या या परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे, समुद्री वाऱ्याचा आनंद आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी नागरिक येतात. महापालिकेने इथे सुशोभीकरण देखील केलं आहे. मात्र वाढत्या बंदोबस्तामुळे निसर्ग अनुभवण्याचा आनंद हिरावल्याची भावना कोपरीकर व्यक्त करत आहेत. श्री किरण विष्णू नागती यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल झी 24 तासचा महाराष्ट्र गौरव 2026 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माझ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित करतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले 3 दशकांहून अधिक काळ त्यांनी समाजसेवेचं व्रत जपत विविध उपक्रम राबवले आहेत. अभिनय कट्टा, वाचक कट्टा, संगीत कट्टा, दिव्यांग संगीत कट्टा यासारख्या उपक्रमातून हजारो कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. कोविड काळात We.Are.For.You हेल्पलाईनद्वारे हजारो रुग्णांना मदत करत 28 मृत व्यक्तींवर त्यांनी अंत्यसंस्कार केले. दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग मुलांना अभिनय, गायन आणि नृत्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे. कोलशेत आणि शिवाजीनगर परिसरातील म्हाडा रहिवाशांच्या विविध प्रलंबित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृहामध्ये संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला कोकण गृहनिर्माण मंडळाचे अधिकारी, अभियंते, नगरसेवक सीताराम राणे आणि सुमारे 200 रहिवासी उपस्थित होते. कोलशेत येथील इमारतींमधील सुरक्षा व्यवस्था, पाण्याचा निचरा, जादा आकारलेले शुल्क आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यात आली. रहिवाशांच्या संमतीने पुनर्विकास आणि प्रक्रिया राबवण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. शिवाजीनगरमधील भाडेपट्टा करार आणि अवास्तव करारामुळे रखडलेल्या प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे देखील निर्देश देण्यात आले. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.